मंडळी नमस्कार, मी प्रवीण तायडे. एक उकीर जबरदस्त उकीर असा आहे की जिल्हा परिषदच्या सकाळन परवा म्हणजे 9 आणि 10 तारखेला मोठ्या प्रमाणात जिल्ह्याअंतर्गत बदल्या होणार आहेत. आता कसं असते, बदली जिल्हा परिषदेला जो नोकरी करते 3, 4, 5 वर्षांना बदली होत असते. जिल्हा परिषद हे ग्रामीण जो भाग असते त्याच्या पंचायत राजचा कृषी आरोग्य शिक्षण ह्या मुख्य आहेत. मग त्याच्यात काही महिला आणि बालविकास आहे, बचत गटाचे कार्यक्रम आहेत, असे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. जिल्हा परिषदच्या आता लवकरच कर्मचाऱ्याच्या बदल्या चालू होत असताना आता यात काही महत्त्वपूर्ण गोष्टी मला कानावर येऊन राहिल्या. आता कसं असते, कोणत्याही विभागात जर एखादा माणूस एखाद्या ठिकाणी जर लय वर्ष राहिला तर ते स्वाभाविक आहे, बदली होतेच. कोणी असो, म्हणजे इव्हन कलेक्टर असो, SP असो, म्हणजे CO असो, किंवा कोणताही अधिकारी जर असेल तर त्याची बदली होते. तर जिल्हा परिषदची सकाळपासून जे बदली प्रक्रिया चालू होणार आहेत, या बदली प्रक्रियेत माई बदली कोण्या ठिकाणी होऊ नये यासाठी लोकहितचे काही फंड आहेत. त्यातला एक पहिला फंड आहे, एक तो कॉलम असते की बाबा बदली होऊ नये याच्यासाठी एक त्यात एखादा दुर्धर आजार दाखवले जाते की बाबा माय छाती आहे की नाही, छातीत लय मोठा फॉल्ट आहे आणि मला जर समजा तिकडे मेळघाटात नाही बदली झाली की एखाद्या वेळेस छाती बंद पडून जाईल, एखादा मा आयुष्य सरून जाईल. म्हणून दुर्धर आजाराचं कारण समोर करून जो कोणी इमानी इतबारे ज्याला एखाद्याला शाताळ्याची बिमारी आहे त्याला नक्की बिचारी बदली करू नका, नाही तर तो स्वर्गवासी होईल आणि बिना कामानं अजून त्या ठिकाणची सरकारी एक जागा कमी असं नका होऊ देऊ. जो खरोखर दुर्धर आजाराचा आहे किंवा एखादा अपंग बांधव आहे, ज्याला एखादी डिसॅबिलिटी आहे हातानं पायानं, किंवा ज्याला पायाची आहे चालता येत नाही, डोळ्याची आहे दिसत नाही, अशा लोकांना खरंच बदली करू नका. माझी अशी प्रशासनाला विनंती आहे. पण काही काही जण इतके बाजिंद्यात भाऊ तुम्हाला सांगतो वज्जर की आजकाल कसं आहे, डुप्लिकेट काही भेटते ना. आता परवा दिवशी तुम्ही पाहिलं नाही का, सर्फ एक्सल, तेरीन झालं, ते पावडर साबण याचा बनावट कारखाना उघडकीस आला. इकडे जर आमच्या अमरावती जिल्ह्याच्या या साईडला जर कोणत्या ठिकाणी या डुप्लिकेट दारूही भेटते, शुद्धही भेटते. डुप्लिकेट कोणती गोष्ट भेटते, असं डुप्लिकेट भेटते आरोग्याचं सर्टिफिकेट. या डुप्लिकेट आरोग्याच्या सर्टिफिकेटच्या भरोशावर साहेबांमध्ये पाबरं मैराजेव शाकीत एवढा मोठा फॉल्ट आहे, बरं ते या 15-20 दिवसात एका महिन्यात गेले सर्टिफिकेट भेटते. समजा शाकीची बिमारी काय होऊ शकते, ह्या साऱ्या डुप्लिकेट सर्टिफिकेटच्या भरोशा याच्या बदल्या थांबून जातात. बरं हे तर ठीक आहे आरोग्याचं कारण. दुसरं एक असं आहे की त्याच्यात एक कॉलम आहे, किंवा कुमारिका असेल किंवा एखादी विधवा महिला असेल याच्या बदल्या होते. नक्की त्याच्या बदल्या खरंच व्हायला नाही पाहिजे, कारण एखादी विधवा जर कर्मचारी असेल, तिचे लहान लहान लेकरं असतात आणि कुटुंबाची जबाबदारी घेणारं पितृक्षेत्र हरपल्यानंतर त्या लेकरावर लय टेन्शन येते, तर त्याची बदली खरंच नाही व्हायला पाहिजे असं मला वाटते. पण शेवटी प्रशासन आहे. याच्यात एक गौप्यस्फोट तुम्हाला असं सांगतो की त्याच्यात एक कारण आहे की घटस्फोटित महिलेची बदली होत नाही अशा प्रकारचा निकष बी त्या एका कागदात दिलेला आहे. अरे बाबा, घटस्फोट घेऊन राहिले म्हटलं कोर्टात जाऊन, डुप्लिकेट घटस्फोट घेऊन आले कासाठी की फक्त माहीत बदली झाली नाही पाहिजे. आता सांगा राजो, काय जमाना आला. म्हणजे नोकरी करायची या जागेची बदली होऊ नये यासाठी काही जण डुप्लिकेट घटस्फोट घेतात. आता काही जण शायने म्हणतील की एकदम आज तुम्ही कागद टाकला घटस्फोटाचा आणि सकाळ दुसऱ्या दिवशी दोघेच्या संगनमतानं घटस्फोट होत नाही, इतकं नॉलेज मला आहे. कोणत्याही घटस्फोटाचा अर्ज जर आपण केला तर कमीत कमी 5-6 महिने कोर्ट टाईम देतील की बा थांबा, विचार करा, असं करा. हे काहीच नाही, दोघेचं ठरलेलं असते. लागला तर याचा कागदोपत्री घटस्फोट असते आणि बाकी याचा कौटुंबिक प्रपंच एकाच ठिकाणी बसून चालत. सांगा ही गोष्ट कशी वाटली तुम्हाला. यासाठी जिल्हा परिषदेचे CO साहेब आहेत, बहुतेक मला गांधी सर आले आहेत, किंवा मला काही त्याचं अजून नाव मा डोसक्यात काही जसं पाहिजे तसं पाठ झालं नाही, तर यानं या साऱ्या गोष्टीचा विचार करा. आणि जो कोणी असं घटस्फोटितचं म्हणजे डायव्हर्ट झालेलं जर खोटं प्रमाणपत्र दाखवत असेल तर याचा नक्की विचार करा. याच्या आधी किती कशा केसेस झाल्या हे तर मला माहीत नाही, पण या वेळेत जर अशी कोणती जर केस होत असेल तर मी तर भाऊ त्या माणसाची 100% नोकरी खाईल. नोकरी नाही खाईल तर कमीत कमी 2-3 इन्क्रीमेंट खाईल. आणि शेवटी बदली कोण्या ठिकाणी अशा ठिकाणी होईल की ज्या ठिकाणी तुमच्या मोबाईल नेटवर्क राहणार नाही. म्हणून प्रशासनाला एक विनंती आहे की बाबा एक काम करा. आणि काय कासाठी बदली माहिती आहे का, फक्त मेळघाटात बाईची बदली होऊ नये. मेळघाटात कोणत्याही जिल्हा परिषद कर्मचारी किंवा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला नोकरी करणं अनिवार्य आहे. नोकरी ज्या टाइमला नोकरी नसते ना त्या टाइमला लोक चुई करतात. आणि आता मेळघाटात नोकरी म्हणजे तुमची बदली होऊ नये म्हणून असे खोटे प्रमाणपत्र, खोटे दाखले घेऊन जर कारवाई होत असेल तर लय मोठा विचार आहे हा. आणि या साऱ्या गोष्टीला जबाबदार आहे आपल्या या ठिकाणची असणारी या यंत्रणेतली एकामेकाला मदत करणारी कर्मचारी. याची पुरा जांगळगुत्ताच जमलाय, पुरी साखळी आहे आणि या साखळीच्या माध्यमातून ते कार्यक्रम जुतवतात. विशेष म्हणजे बाहेर कसं आहे, बाहेर तर जो भारीच पडते मेळघाटात नोकरी करणं असं याचं म्हणणं आहे. आता पण एक विचार जर केला, महिला आणि पुरुष बाबा एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. महिला ह्या 100% सक्षम झाल्या आहेत,
काही बायला तर आजकाल माणसाची म्हणजे त्याला काही म्हणजे विचारही करत नाही माणसाच्या अशा शब्दात त्या पाहतो बा मी लय मला खतरनाक अनुभव मला पोलीस स्टेशनच्या काही मॅटरमध्ये ऐकायला भेटते किंवा बाकीच्या मॅटरमध्ये ऐकायला भेटते. पण घटस्फोटित कारण दाखवून बदली जर तुम्ही टाळत असाल आणि हे प्रकरण माझ्या पुढे आता डोळ्यापुढे आले आहेत तर त्याची नोकरी तर भाऊ काहीच खरं नाही. आणि मेळघाटात नोकरी करताना तुम्हाला बदली जर झाली तर त्या ठिकाणी सेवा देणं अनिवार्य आहे. तर जिल्हा परिषदच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा कोणत्याही प्रकारची घटना होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्या. नाहीतर काय जो माणूस मेळघाटात नोकरी करते आणि डबल तो मेळघाटात नोकरी करते आणि काही दिवसांनी त्याला इकडे समजा चांदूर बाजार अंजनगाव सोडी अचलपुरा ड्युटी भेटली आणि डबल जर त्याला मेळघाटात ड्युटी करायचं काम पडत असेल हा त्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यावर म्हणजे विनाकारण अत्याचार झाला की नाही बाबा तर हा अत्याचार त्याच्यावरही करू नका. आणि असे खोटे कागदपत्र जमा करून जो कोणी मेळघाटात नोकरी करायचं टाळत असेल त्याला सस्पेंड करून टाका. माझी विनंती आहे जिल्हा परिषद साहेब जिल्हा परिषद अधिकारी साहेबाला. आणि दुसरी गोष्ट हे जिल्हा परिषदचे अधिकारी चालेलच म्हणतो मी. आता पुढच्या महिन्यात 15-16 तारखेला जिल्हा परिषदच्या शाळा उघडतील मग सारे काही शाळा उघडतील आणि याची एक प्रभात फेरी निघेल की लेकरं जिल्हा परिषद शाळेत शिकवा लेकरं जिल्हा परिषद शाळेत शिकवा. एकाही मास्टरची मला जिल्हा परिषद शाळेच्या तालुक्यात मी आता माझे क्षेत्र अंजनगाव सुरजी अचलपूर चांदूर बाजार या ठिकाणी आहे. तुम्ही पहिल्यांदा तुमचे लेकरं जिल्हा परिषद शाळेत शिकवा. लोकले लेकरं जिल्हा परिषद शाळेत नंतर टाकायला लावा. 1-1, 1.5 लाख रुपये पगार आहे तुम्हाला. तुमचे लेकरं 8-10 हजार पगार असणार कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. याचा काहीतरी डोसक्यात तुम्ही विचार करा. लोक सांगता ब्रह्मज्ञान आणि स्वतः पायसाला काय भोर उंदर बसत पाहिजे. तर ह्या साऱ्या गोष्टी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यावर लक्ष ठेवा. आणि लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचे बनाव कागदपत्र घटस्फोटात दाखला किंवा छाती बिमार आहे दुर्धर आजार आहे असे खोटे कागदपत्र जर सादर करून कोणी कर्मचारी जर बदली जर घेत असेल तर या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुढे चौकशी करा. आणि ह्या साऱ्या प्रकरण म्हणजे बदलीचा काळा कुट्ट असणारा हा मी पुरा तितंबा लवकरच ओपन करणार. भाग क्रमांक 1 जिल्हा परिषदेच्या बदल्या आणि त्या बदल्यात होणारे हे तितंबे. हा भाग कसा वाटला काय वाटला काही प्रश्न असतील आणि खाली नंबरच आहे आपला तुम्ही मला सरळ फोन करू शकता. आपला काही कार्यक्रम जो आहे एकदम खुल्ला आहे. मग हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कॉमेंट करा. चुकलं जर असेल तरी मला विचारा की बा कसं काय बोलले तुम्ही येतं.